टमटमीत फुगलेल्या जाळीदार मऊसूत पांढऱ्या शुभ्र इडल्या अगदी अर्ध्या ते पाऊण तासात बनून तयार होतात. अजिबात पूर्वतयारी न करता ह्या इडल्या बनून तयार होतात आणि अशाच टमटमीत आणि मऊसूत इडल्या जर तुम्हालाही बनवायच्या असतील तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. स्किप न करता स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तुमच्याही इडल्या अशाच मऊसूत आणि जाळीदार बनतील. वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी घेतलेला आहे 2 कप रवा. हा 1 कप रवा आपण या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि अजून 1 कप रवा आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे मी 2 कप रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 कप दही. 2 कप रव्यासाठी 1 कप दही पुरेसं होतं. जर तुम्हाला 1 कप रव्यापासून बनवायचं असेल तर तुम्ही अर्धा कप दही घ्या. तर यामध्ये मिक्स करायचं आहे. मी दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, खोलगट भांड्यामध्ये, ज्यामध्ये आपल्याला व्यवस्थित फेटता येईल. तर दही आणि रवा मस्तपैकी फेटून घ्यायचा आहे गुठळ्या मोडत मोडत. तर आपल्याला इथं 2 कप रव्याला 1.5 कप पाणी लागलेलं आहे. तर हळूहळू थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला गुठळ्या मोडत हा रवा या दह्यामध्ये आणि पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही पळीच्या किंवा चमच्याच्या साहाय्यानेही फेटू शकता आणि फेटताना हळूवार फेटायचं आहे. अगदी स्मूथ बॅटर तयार करायचं आहे थोडं थोडं पाणी घालत. अगदी सगळंच पाणी एकदा टाकून आपल्याला हे बॅटर तयार करायचं नाही. तर हळूहळू आपल्याला याची कन्सिस्टन्सी बघत पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथं मला 2 कप रव्यासाठी 1.25 कप पाणी लागलेलं आहे आणि इथे टाकायचं आहे चवीनुसार मीठ. छान एकदा फेटून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे एक बॅटर तयार होतं. याला झाकून ठेवूयात 15 मिनिटासाठी. 15 मिनिटानंतर आपलं असं बॅटर मस्तपैकी फुललेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान थिक कन्सिस्टन्सी याची झालेली आहे. तर अशाच प्रकारचं बॅटर आपल्याला इडलीला हवं असतं. तुम्ही याचं डोसाही बनवू शकता, फक्त याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. तर आता आपल्याला जितकं बनवायचं आहे तितकंच यामध्ये बॅटर घ्यायचं आहे. तर इथे मी 3 ते 4 पळ्या घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खायचा सोडा, पण त्या अगोदर करायची आहे पूर्वतयारी. तर इडली पात्राला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे मी जे इडली पात्र असतं तुमचा जो मोठा असेल 5 ते 6 प्लेटांचं, तर त्यामध्ये तुम्ही पूर्ण वापरू शकता बॅटर. तर इथं माझं 3 प्लेट्सचं आहे. तर इथे मी सगळ्या प्लेट्सला तेल लावून घेणार आहे. जवळपास मी इथं अर्धं बॅटर घेतलेलं आहे आपल्या पूर्ण बॅटरपैकी. तर बघू शकता इथं हे अर्धं आहे. तर यामध्ये मी टाकणार आहे ½ टीस्पून इतका खायचा सोडा. तुम्ही याच्यात इनोचाही वापर करू शकता. अर्धा चमचा आहे आणि अर्धा चमचा 1 कप रव्यासाठी बस होतो. तर इथं ½ टीस्पून टाकलेला आहे आणि रव्यामध्ये लगेच टाकला खायचा सोडा की आपल्याला फेटून घ्यायचं आहे अगदी 1 मिनिट आणि नंतर लगेच याला इडलीच्या प्लेट्समध्ये टाकायचं आहे. मी साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इडली पात्रामध्ये. तर सगळं पटपट टाकून घ्यायचं आहे. ह्या इडल्या फुलतात म्हणून खूप जास्त गच्च भरायचं नाही, प्लेन भरायचं आहे. तर इथं पाणी गरम झालेलं आहे. तर ह्या प्लेट्स सगळ्या आपल्याला इडली पात्रामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि याला 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचं आहे. तर 15 मिनिटानंतर ह्या इडल्या अशा प्रकारे फुलून तयार होतात. तुम्ही बघू शकतात किती टमटमीत अशा फुगलेल्या आहेत. एक सुरी घालून बघते तर अजिबात याला चिटकत नाही आहे, अशा प्लेन निघत आहे. तर हे आपल्या झालेल्या आहेत. थंड करण्यासाठी बाहेर काढून घेऊयात. तर
थोड्याशा थंड झाल्या 5-1 मिनटं की या काढायला सोप्या जातात, अगदी सहज निघतात. चमच्याच्या साहाय्याने काढून घ्या, खूप अलगद अशा निघतात. तर तुम्ही बघू शकता याला किती छान जाळी आलेली आहे आणि खूप छान अशा फुललेल्याही आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे थंड झाल्यानंतरच काढायच्या आहेत, जेणेकरून या ज्या इडलीच्या प्लेटला चिटकणार नाहीत. तर या बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे किती छान जाळी आलेली आहे आणि खायलाही तितक्याच छान लागतात. अगदी खूप कमी वेळात बनवून तयार होतात. तुम्हाला जर खायची इच्छा झाली इडली, तर अशा प्रकारची लगेच बनवून तुम्ही खाऊ शकता. अगदी पाऊण तासात बनवून तयार होतात. आणि आता बाकीचं जेवढं बॅटर उरलेलं आहे त्यामध्ये हाफ टीस्पून इतका खायचा सोडा टाकून आपण त्याही इडल्या बनवून घेणार आहोत. तर मी इथं सगळ्या इडल्या बनवून घेतलेल्या आहे. तर याला सर्व करू शकता तुम्ही नारळाच्या चटणीसंग, शेंगदाण्याच्या चटणीसंग किंवा सांबार संग. तर आपण कालच्या रेसिपीमध्ये ज्या चटण्या दाखवल्या होत्या त्याच इथे मी सर्व केलेल्या आहे. तर इथेही चणा डाळीची चटणी आहे. तर खूप छान लागते चणा डाळीच्या चटणीसंग ही इडली. तर नक्की ट्राय करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आवडली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.